Hello everyone, 5 days to go for English subject exam in Maharashtra. The board exam is about to happen and you are watching Sham Sundar Mane Inspiring You YouTube channel. On this channel we learn about spoken English, English grammar, soft skills, communication skills and personality development. Today, आज मी तुमच्यासोबत इंग्लिश सब्जेक्टमधलं द गर्ल विथ ॲन ॲपल रॅपिड रीडिंग 2 तुमच्यासाठी देतोय, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोर करता यावा. अँड व्हॉट आय मीन बाय गुड स्कोर 90+. आणि ही एक महत्त्वपूर्ण रॅपिड रीडिंग असून या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. टेक्स्टबुकमध्ये याचा पेज नंबर आहे 174. एकूण रॅपिड रीडिंग 8 मार्कासाठी असतात, त्यापैकी हा पॅसेज 4 मार्काला ह्यातला एखादा पॅसेज येऊ शकतो. चला तर मग समजून घेऊया. आणि मित्रांनो, मी रॅपिड रीडिंग आणि इंग्रजी कंटेंटवर, काही कवितांवर, काही रॅपिड रीडिंगवर, काही रायटिंग स्किलवर खूप सारे व्हिडिओ बनवलेत. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होईल, निश्चितपणे याचा उपयोग होईल. आणि माझ्या तुमच्यासोबत नेहमीच शुभेच्छा आहेत की तुम्हाला इंग्रजी विषय सोपा जावा, घरी बसून शिकता यावा, रिव्हिजन घेता यावं, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. चला तर मग सुरुवात करतोय. द गर्ल विथ ॲन ॲपल काय आहे एक्झॅक्टली या रॅपिड रीडिंगमध्ये. ही रॅपिड रीडिंगचं जर लोकेशन तुम्ही लक्षात घेतलं तर हे रॅपिड रीडिंगचं जे स्टोरी आहे द गर्ल विथ ॲन ॲपल, ही स्टोरी घडते जर्मनीमध्ये. आणि याला जे पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आहे अडॉल्फ हिटलर यांनी ज्या वेळेला जर्मनीमध्ये जीव लोकांविरुद्ध एक हत्याकांड सुरू केलं होतं, त्याचं बॅकग्राऊंड या स्टोरीला आहे. याच्यामध्ये यातला जो नायक आहे त्याचं नाव आहे हर्मन आणि जी नायिका आहे तिचं नाव आहे रोमा. मी जेव्हा हर्मनला हिरो म्हणतो तेव्हा रोमाला तुम्ही हिरोईन नक्की म्हणू शकता. आणि ही एक अतिशय सुंदर, एक इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे आणि तुम्हाला पुढे लक्षात येईल. फक्त ही स्टोरी शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये बुचेनवॉल्ड नावाचा एक शब्द आला. याचा अर्थ आहे त्या काळामध्ये जर्मनीमध्ये जे काही जीव लोकांना ठेवण्यासाठी ज्या कॅम्प्स असायच्या त्याच्यासाठी हा शब्द प्रयोग केला आहे. कॅम्प्स म्हणजे असा भाग जिथं खूप सारे कैदी, युद्ध कैदी किंवा अशा बंदी ठेवले जातात, असा एक प्रदेश जिथे मिलिटरीचा पहार आहे, मिलिटरी अंडर सिच्युएशन आहे. द गर्ल विथ ॲन ॲपल रॅपिड रीडिंग 2 स्टार्ट्स ॲज इट वॉज द लास्ट एवर आई सॉ अप हर. वो आखरी वक्त था जब मैंने उसको देखा. असं याचं सरळ अर्थ आहे. ती शेवटची वेळ होती जेव्हा मी तिला पाहिलं. फ्लॅशबॅक फॉरवर्डमध्ये हे स्टेटमेंट दिले. ह्याचा रेफरन्स तुम्हाला पुढे येईल, मी त्याल्यावर सांगतो. तो म्हणतो की मी म्हणजे नॅरेटर म्हणजेच हर्मन, माय ब्रदर्स अँड आय वर ट्रान्सपोर्टेड इन अ कॅटल कार टू जर्मनी. We arrived at Buchenwald concentration camp one night weeks later and were laid into a crowded barracks. The next day we were issued uniforms and identification numbers. तो म्हणतो की आम्हाला एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गुरांच्या गाडीमधून भरून नेण्यात आलं. तिथं आम्हाला बंदी करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला युनिफॉर्म देण्यात आले, आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात आले. आणि तो म्हणतो डोंट कॉल मी हर्मन anymore. I said to my brother, call me 94983. आणि तो गमतीने म्हणतो की आता माझं नाव सुद्धा विसरून जा. ही पहिली वेळ आहे जेव्हा आपल्याला कळतं की यातला जो नायक आहे, यातला जो नॅरेटर आहे त्याचं नाव आहे हर्मन. तो म्हणतो फॉरगेट माय नेम नाव, कॉल मी 94983. BSNLचा नंबर असा होता 949893. आणि पुढे तो म्हणतो आय वॉज पुट to work in the camp's crematorium, loading the dead into the hand-cranked elevator. I too felt dead, hardened. I had become a number. हर्मन म्हणतो की मला त्या कॅम्पमध्ये ह्या कैद्यांना रोज काही ना काही काम दिलं जातं. जेव्हा हे कैदी असतात की हे त्यांना त्रास देण्यासाठीच तिथे ठेवलेलं असतं. सो त्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे काही लोक मरतात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी याला त्या क्रेमोटोरियम, तो जो प्लेस आहे जिथे हे सगळ्या डेड बॉडी चं टॉमस्टोन वगैरे केलं जातं किंवा त्यांची विल्हेवाट लावली जाते, तिथं
याला काम दिले आणि हा तिथं काम करतोय. आणि तो म्हणतो की त्या मुर्द्यांबरोबर मृत शरीरांबरोबर राहून आणि काम करून माझं मनसुद्धा मृत झालं आहे, माझ्या मनाची सेन्सिटिव्हिटीसुद्धा संपली आहे आणि मी एक माणूस नाही तर एक नंबर बनलो आहे, असं हरमन म्हणतोय. सून माय ब्रदर अँड आय वर सेंट टू शिबेन, वन ऑफ बुचेनवॉल्ड सब कॅम्प इन बर्लिन. आणि तो म्हणतो तिथून पुढे आम्हाला शिबेन नावाच्या दुसऱ्या एका बुचेनवॉल्डच्या कॅम्पमध्ये, सब कॅम्पमध्ये पाठवलं, जे बर्लिनच्या जवळ आहे. वन मॉर्निंग आय थॉट आय हर्ड माय मदर्स व्हॉइस. एके दिवशी सकाळी पहाटे मला असं वाटलं की माझी आई मला काहीतरी म्हणते आहे. देन आय वोक अप, जस्ट अ ड्रीम, अ ब्युटिफुल ड्रीम. आणि मी उठलो तेव्हा पाहतो तर काय, एक स्वप्न होतं, एक अतिशय सुंदर स्वप्न. बट इन दिस प्लेस देर कुड बी अँड ही सेड, बट इन दिस प्लेस देर कुड बी नो एंजल्स, देर वॉज ओनली वर्क अँड हंगर अँड फेअर. तो म्हणतो की एके दिवशी पहाटे मला स्वप्न पडलं बर्लिनच्या त्या सब कॅम्पमध्ये असताना, आणि मला माझी आई स्वप्नात आली आणि आई म्हणते, आय एम गोइंग टू सेंड यू ॲन एंजल. मी तुझ्यासाठी तुझ्या जीवनात एक सुंदर एंजल पाठवत आहे, एक परी पाठवत आहे, अशी त्याची आई म्हणते. पण हा जेव्हा जागा होतो तेव्हा म्हणतो, हरमन स्वतःला म्हणतो की इथं फक्त भूक आहे, भीती आहे आणि मरण आहे, मृत्यू आहे, इथं कुठले येणारे एंजल, असं म्हणून तो ते स्वप्न विसरून जातो. अ कपल ऑफ डेज लेटर, आणि काही दिवसानंतर, आय वॉज वॉकिंग अराउंड द कॅम्प, अराउंड द बरॅक्स, नियर द बार्ब्ड वायर फेन्स वेअर द गार्ड्स कुड नॉट इझिली सी. आय वॉज अलोन. On the other side of the fence, I spotted someone, a little girl with light, almost luminous curls. She was half hidden behind a birch tree. तो म्हणतो की एके दिवशी मी त्या कॅम्पच्या कडेच्या कंपाऊंडच्या कडेने चालत होतो. काटेरी ताराचं कुंपण होतं आणि मी अशा भागात होतो जिथं मिलिटरीतली लोक किंवा कुठलेही गार्ड माझ्याकडे पाहत नाहीत. मला त्या कंपाऊंडच्या पलीकडे, त्या काटेरी कुंपणाच्या पलीकडे कोणीतरी असल्यासारखं वाटलं, म्हणून मी जरा डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर एक छोटी सुंदर मुलगी होती. कुरळे केस होते तिचे आणि एक चेहऱ्यावर तिच्या चमक होती आणि ती बर्च नावाचं जे ट्री आहे त्याच्या पाठीमागं अर्धी अधिक लपलेली होती, असं तो म्हणतो. आणि तो पुढे म्हणतो, आय ग्लान्स्ड अराउंड टू मेक शुअर नो वन सॉ मी. आय कॉल टू हर सॉफ्टली इन जर्मन, डू यू हॅव समथिंग टू इट. आणि हरमन म्हणतो की मला ती मुलगी त्या बर्च ट्रीच्या पाठीमागं दिसल्यानंतर मी परत एकदा माझ्या कुंपणाच्या आत इकडं तिकडं पाहिलं. मी खात्री करून घेतली की आमचा कोणी गार्ड मला पाहत तर नाही ना. आणि मी थोडंसं पुढं सरकून त्या मुलीला जर्मन लँग्वेजमध्ये विचारलं की तुझ्याकडे काही खाण्यासाठी आहे का. डू यू हॅव समथिंग टू इट. शी डिड नॉट अंडरस्टँड, आणि तिला काही कळालं नाही. आय इंच्ड क्लोजर टू द फेन्स अँड रिपीटेड द क्वेश्चन इन पॉलिश. शी स्टेप्ड फॉरवर्ड. आय वॉज थिन, गॉन्ट, with the rags wrapped around my feet, but the girl looked unafraid. In her eyes, I saw life. मी थोडं पुढं सरकून तिला परत पॉलिश लँग्वेजमध्ये विचारलं, डू यू हॅव समथिंग टू इट. तेव्हा ती मुलगी पुढं सरकली. तेव्हा मला लक्षात आलं की ती मुलगी अगदी धैर्यशील आहे, न घाबरणारी आहे, धाडसी आहे. तिच्या डोळ्यांमध्ये मला लाईफ, जीवन दिसलं, एक चमक दिसली. आणि तो स्वतःचंही वर्णन करतोय. हाऊ इज अ हरमन, हाऊ डिस्क्राईब हरमन, डिस्क्राईब नॅरेटर म्हणलं तर तुम्ही करा. ही वॉज गॉन्ट, हंग्री अँड रग्स रॅप्ड अराउंड हिज फीट. म्हणजे तो भुकेलेला आहे, मरणासन्न अवस्थेत आहे आणि निस्तेज आहे आणि त्याच्या पायाभोवती त्यानं काहीतरी मळके कपडे गुंडाळलेले आहेत. असा एक साधारण कैदी आहे जो अबाउट टू डाय आहे, असं त्याचा एकंदरीत लुक आहे. आय ग्रॅब्ड द फ्रूट अँड आय स्टार्टेड रन अवे. आणि ती मुलगी काय करते, तिने तिच्या उलन जॅकेटमधून एक ॲपल आहे ती त्याला फेकते. ह्यानं ते ॲपल घेतलं आणि तो परत आला. आय हर्ड हर से फॅन्टली, आय सी यू टुमारो. आणि इथं हरमनचं लक छान असतं, तो फॉर्च्युनेट असतो. ती मुलगी त्याला तिच्या उलन जॅकेटमधून एक ॲपल फेकते फ्रॉम द ओव्हर द फेन्स. आणि हा हरमन
खूप खुश होतो, कारण यांना तिथं चांगलं जेवण दिलं जात नसतं कॅम्पमध्ये. ह्यांना खरं तर मारण्यासाठीच आणले. सो एखादा भुकेने मेला तरी त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे, कारण हा जीवधर्मी असतो. आणि हिटलरनं त्या सगळ्यांना लोकांना हत्याकांडाचा त्याने विडाच उचललेला असतो. सो हर्मन खूप भुकेलेला असतो, निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असतं त्याला. सो त्याला ती मुलगी एक ॲपल टाकते, आणि ती नुसतं ॲपलच टाकत नाही, तर पुढं हर्मनला हळू आवाजात म्हणते, आय विल सी यू टुमॉरो. आणि इथून पुढं काय होतं की इथून पुढं ती मुलगी त्याला नियमितपणे कधी ब्रेड, कधी फ्रूट, कधी आणखी काही पण खाण्यासाठी रोज एखादी वस्तू, एखादं फूड आयटम, एखादं फ्रूट आयटम त्याच्यासाठी टाकत असते. आणि मित्रांनो, इथंच हीच लाईन आहे, द गर्ल हू यूज टू थ्रो fruits or food to Herman, and that's why the story's title is The Girl with an Apple. And my dear friends, don't forget to watch its part 2. Very soon I will upload part 2. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की सगळे व्हिडिओ पहा, किमान 2 वेळेला हे व्हिडिओ पहा, नंतर 1 ते 2दा टेक्स्टबुक वाचा किंवा महत्त्वाचे लेसन्स वाचा. ग्रामर आणि रायटिंग स्किलचं प्रिपरेशन करा. रायटिंग स्किलवर मी लवकरच आपल्यासाठी कंटेंट घेऊन येत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या फ्रेंड्सला हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पेपर सोपा जाईल. विश यू ऑल द बेस्ट, अँड डोंट वरी, आय विल मेक मोर अँड मोर व्हिडिओ व्हेरी सून फॉर यू ऑल गाईज. बाय बाय, टेक केअर.